मित्रांनो नमस्कार. मनोगत या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, गोपीचंद पडळकर व जयंत पाटील यांच्यातील सामना हा आता दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. काल सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र संस्कृती बचाव या नावाखाली पडळकरांच्या निषेधाचा मोर्चा काढलेला होता. मोर्चाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद हा लाभलेला देखील होता. आणि दुसऱ्या बाजूला पडळकरांनी राजाराम बापू पाटील यांच्यावर केलेली टीका ही गावगाड्यातील भाषा आहेत, त्यामुळे त्याचं समर्थन हे सर्रासपणाने केलं जातं. गावगाड्यातील भाषा ही अशीच बोलली जाते असंही पडळकरांच्या विधानाबद्दल महाराष्ट्रातील काही तथाकथित बुद्धिवंत हे सांगून पडळकरांचं अप्रत्यक्षरित्या समर्थन या माध्यमातून केलं जातं. म्हणून पडळकरांनी केलेल्या टीकेवर पांघरून घालण्याचा प्रमाद अगदी बिनधास्तपणे दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये होतोय. वास्तविक पडळकरांनी केलेले वक्तव्य हे विचारांचे दारिद्र्य दाखवणारे असेच होते. त्याचा उल्लेख मी कालच्या म्हणजे परवाच्या एपिसोडमध्ये केलेला होता. त्याला जयंत पाटील हे प्रस्थापित राजकारणी आहेत आणि गोपीचंद पडळकर हे विस्थापित राजकारणाचा बहाणा करून सहानुभूतीच्या राजकारणाचा दिला जाणारा हा सरळ सरळ प्रकार, हा प्रकार म्हणजे सरळ सरळ सफेद झूट अशाच प्रकारात मोडतो. मला पडळकरांच्या या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया अतिशय आश्चर्यकारक वाटली आणि फडणवीसांची प्रतिक्रिया मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीलाही शोभीशी वाटली नाही. महाराष्ट्रामध्ये आग लावणारी प्रतिक्रिया ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पडळकरांच्या विधानाबाबत राहिली आहे. गोपीचंद पडळकर हे तरुण नेते असताना ते ॲग्रेसिव्ह आहेत. बोलत असताना समोरच्यावर काय परिणाम होतो याचा विचार त्यांनी केला पाहिजे. पडळकरांना भविष्य आहे, त्यांना मोठा नेता होण्याची संधी त्यांच्याकडे आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जातात. यावर आता या असल्या विधानांनी मात्र महाराष्ट्राचा विश्वास उडायला हा देवाभाऊंच्या प्रती लागलेला दिसतोय. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी पडळकरांच्या विधानाबद्दल त्यांचे कान उपटायला हवे होते, ही अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला होती. पण मुख्यमंत्री फडणवीसांनी असे कृत्य करणाऱ्या पडळकरांना जनतेची माफी मागण्यासाठी सांगून मनाचा उमदेपणा हा देवाभाऊंनी दाखवायला पाहिजे होता. याचा अर्थ, देवाभाऊंच्या या विधानाचा अर्थ सरळ सरळ हे वक्तव्य माफी मागण्या इतकं पडळकरांचं गंभीर नाही असाच अर्थ हा त्यातून निघतो. आणि त्याही पेक्षा माफी मागणे हे मात्र येड्या गावळ्याचं काम नाहीत, आपले काम मात्र अजिबात नाहीत. असाही अहंकार आणि असाही अहंकाराचा उन्माद हा फडणवीस आणि पडळकरांच्या एकूणच कार्यशैलीतून या ठिकाणी दिसतोय. पडळकरांना राजकारणात मोठे होण्याची संधी आहे. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, पडळकर तुम्ही असेच बोलत राहा, मी तुमच्या पाठीशी आहेत. देवेंद्रजी, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारीचे उत्तरदायित्व असलेले महाराष्ट्र राज्याचे एक गृहमंत्री आहेत. त्या गृहमंत्री पदाला खूप मोठी परंपरा महाराष्ट्रात लाभली आहे. गोपीनाथराव मुंडे आणि आर पाटील यांनी गृहमंत्री पदाची गरिमा आपल्या कार्यकाळात उंचावली. 5 डिसेंबर 2024ला तुम्ही मुख्यमंत्री पदाची घटनेला स्मरून शपथ घेतली. सरकारला आता 10 महिने पूर्ण होतील, मात्र प्रशासन व शासन गतिमान होण्याऐवजी वेगवेगळ्या घटनांनी महाराष्ट्र हा पुरता हादरून गेलाय. पुण्यातील शिवशाही बसमधील तरुणीवर झालेला बलात्कार असो, बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे निघालेले धिंडवडे, त्यातून संतोष देशमुख या सरपंचाची काळीज पिळवटून टाकणारी हत्या ही महाराष्ट्राने पाहिली. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस कोठडीतील मृत्यू, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, लाडक्या बहिणींची केलेली फसवणूक, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचे गाजलेले वादग्रस्त प्रकरण, त्याचबरोबर राहुल सोलापूरकर व प्रशांत कोरटकर यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत केलेली घोर विटंबना, घोर अवमान, मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये आमदारांनी केलेला राडा, या सर्व प्रकरणात राज्य सरकारने केलेली या मंडळींची अदृश्य पाठराखण ही देखील महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब या ठिकाणी राहिली आहे. नागपुरातील उसळलेली दंगल
अफजल खानाची कबर उद्ध्वस्त करण्याचे रंगवलेले राजकारण, ह्यातून मात्र महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय? यशवंतराव चव्हाण साहेबांचा असलेला सुसंस्कृत महाराष्ट्र, हे चव्हाण साहेबांचं बोट धरून हा चाललेला महाराष्ट्र, आता मात्र चव्हाण साहेबांचं बोट सोडून हा चाललेला या ठिकाणी दिसतोय. कुणालाच कोणाचं पायपोस या ठिकाणी राहिलेलं नाही. जे आता चाललंय ते महाराष्ट्राच्या नशीब येईल असं मात्र महाराष्ट्रातील जनतेला कधीही वाटत नव्हतं. जेव्हा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या मागच्या काळात पातळी सोडून ही देवाभाऊंवर अपशब्द वापरलेले होते, तेव्हा मनोज जरांगेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध या ठिकाणी व्हिडिओतून मी केलेला होता. त्याचा यथेच्छ समाचार मी या ठिकाणी घेतलेला होता. जमलं तर त्यांच्या भक्तांनी, म्हणजे देवाभाऊंच्या भक्तांनी माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन त्याचे एपिसोड त्यांना बघता येईल. तेव्हा पडळकरांना भविष्य आहे असं सांगून मुख्यमंत्र्यांनी दोन समाजामध्ये, दोन संस्कृतीमध्ये भांडणे लावून दाणे टाकून कोंबड्या झुंजवण्याचा प्रयत्न हा देवाभाऊ ह्यातून मात्र तुमचा स्पष्टपणाने दिसतोय. आरक्षणाच्या आडून राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध संघर्ष असा जाणीवपूर्वक प्रयत्न हा महाराष्ट्रातील महायुती सरकारने महाराष्ट्रामध्ये उभा केला. गावखेड्यामध्ये मराठा बांधव आणि ओबीसी बांधवांमध्ये संघर्ष उभं करण्याचं काम हे नकळतपणाने महायुती सरकारमध्ये काही मंत्र्यांनी अतिशय सर्रासपणाने हे आपण केले असल्याचं आपल्याला आठवत असेल. सत्तेसाठी तुम्हाला किती जवळ करायचं आणि कुणाला जवळ करायचं याचा विवेक हा 2014 पर्यंत या महाराष्ट्र राज्यामध्ये होता. पण 2014 नंतर राज्यातील राजकारणातील हा पोत बदलला. 2014 नंतर राज्यातील राजकारणात गावागावातील राजकीय उकिरड्यावरून नको त्या भनंग लोकांना, नको त्या गनंग लोकांना राज्यातील राजकारणामध्ये आणून राज्यातील राजकारणाची लाच ही चव्हाट्यावर आणली. पूर्वी काही सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष नव्हता असा अजिबात यातला भाग नाहीत. पण नैतिकतेला फाट्यावर मारणारी गलिच्छ आणि विद्रूप भाषा मात्र महाराष्ट्रामध्ये 2014 पासून त्याची संस्कृती आणि त्याची बीज ही महाराष्ट्रात रोवली गेली. पूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये रामभाऊ महाळगी, वामनराव परब, धरमचंद चोरडिया, उत्तमराव पाटील, आशू आडवाणी, राम नाईक, राम कापसे अशी कितीतरी उच्च दर्जाची, उच्च नीतिमूल्य पाळणारी माणसं ही भाजपमध्ये होऊन गेलेली आहेत. पण आता मात्र विश्वास बसणार नाहीत अशा तेजस्वी मंडळी भाजपमध्ये ही कार्यरत आहेत. राजकारण हे अंतिमतः सत्तेसाठी असतं हे मात्र कोणीही अमान्य करणार नाहीत. आणि राज्याच्या इतिहासाला वादविवादाची आणि संवादाची, विशेषतः सुसंवादाची फार मोठी परंपरा ही लाभली आहे. पण विकृतीचे उदात्तीकरण आणि समर्थन करण्याचे व सत्तेच्या राजकारणाला गटारगंगेचे स्वरूप नव्हते ते स्वरूप आणून देण्याचं काम मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस हे मात्र महाराष्ट्रामध्ये करतायत. ही बाब सुद्धा तुम्ही निर्माण केलेला जो शब्द आहे तो महाराष्ट्र द्रोह इतका सुद्धा कमी नाहीत. यासाठी मात्र देवाभाऊ पुढच्या काळात तुम्हाला जबाबदार हे धरलं जाईल. पडळकरांना भविष्य आहेत व ते भविष्यात खूप मोठे नेते होऊ शकतात. खरंय देवाभाऊ गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातील अतिशय महान नेते आहेत. पडळकर यांच्याकडे विद्वत्ता आहेत, पडळकर यांच्याकडे नम्रता आहेत, पडळकर यांच्याकडे दूरदृष्टी आहेत, पडळकर यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहेत. आणि विशेष म्हणजे पडळकर हे अर्थशास्त्रात देखील पारंगत आहेत. राज्यातील आजच्या राजकारणाचा पोत किती घसरलाय हे देवाभाऊंचं वाक्य महाराष्ट्राला बरंच काही सांगून जातंय. मला मागे ईडीची चौकशी लागलेल्या एका नेत्याचं विधान आठवतं. ते वाक्य मात्र अजूनही मला चांगल्या पद्धतीने आठवतं. तो नेता असा म्हणाला होता, माझ्या पुढे दोनच पर्याय शिल्लक आहेत. एक तर पक्ष बदल करायचा, नाहीतर तुरुंगामध्ये जायचं. पावसाने आज महाराष्ट्रात संपूर्ण थैमान घातल्याने शेती आणि शेतकरी हा उद्ध्वस्त झालाय. राज्यात प्रशासकीय शिस्त ही अजिबात राहिलेली नाहीत. गतिमान सरकारचा पूर्णपणे बोऱ्या हा महाराष्ट्रामध्ये उडालाय. सत्ताधारी पक्षांचे जबाबदार लोकप्रतिनिधी व मंत्री भ्रष्ट झाले. हे आपण एक वेळ समजू शकतो.
पण भ्रमिष्ट झाले हे गोपीचंद पडळकरांच्या विधानाने महाराष्ट्राला दाखवून दिले. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचं काम गृहमंत्री म्हणून ही देवाभाऊंची ही जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही जबाबदारी निश्चितपणाने जाते. त्याचं दायित्व हे त्यांना नाकारता येणार नाही. आज जे पेराल तेच उद्या उगवेल हा निसर्गाचा नियम आहे. विषारी वृक्षाला विषारी फळेच येतात. तेव्हा विकृतीचं उदात्तीकरण करून आग लावण्याचा धटिंगपणा देवाभाऊ तुम्ही ह्या महाराष्ट्रात करू नका. तुर्तास एवढेच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.